अप्रतिम रम्य निसर्ग, हिरवीगार वनश्री व मनमोहक किनारा नेहमीच सर्वांना आकर्षण घेतो. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणे आपल्या वेगळेपणाने पर्यटकांना आकर्षण घेत आहेत. मालवण तालुक्यातील हडी गावाला कालावल खाडीचा किनारा लाभला आहे व या खाडीपात्रातील चारी बाजूने पाण्याने वेढलेली बेटे सौंदर्याला चार चांद लावत आहेत. आता चालू होणाऱ्या पर्यटन हंगामात कालावल खाडीपात्रातील छोट्या छोट्या बेटांना जरूर भेट द्यायलाच हवी. कालावल खाडीपात्रातील या रमणीय बेटांवर सौंदर्याची मुक्त उधळण करणारी सृष्टी, माड व सुपारीच्या बागा, हंगामात आंबे, फणस, काजू, कोकम, जांभूळ यांचा आस्वाद सुद्धा चाखायला मिळतो. या सर्व जुवा बेटांपैकी पानखोल जुवा हे बेट मालवण आचरा सागरी महामार्गावरील हडी गावामध्ये असून या बेटावर तुम्ही होडीच्या सहाय्याने 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकता. या बेटावर 30 ते 35 घरे असून अंदाजे 100 लोक येथे राहतात. या बेटाच्या चारही बाजूने खारे पाणी असून या बेटावरील विहिरींमध्ये गोडे पाणी आहे. येथे राहणाऱ्या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आणि मच्छीमारी आहे. चहूबाजूंनी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत तुम्ही या बेटावरील अतिशय विस्तीर्ण अशा वटवृक्षाकडे येऊन पोहोचता. येथील शांत आणि रम्य वातावरण मन मोहून टाकतं. येथे प्राथमिक शाळा आहे. या बेटाच्या शेजारी अजून एक बेट असून त्याला बंडा असे नाव आहे. या बेटावरून कुठेही जायचे म्हटले की होडीशिवाय पर्याय नाही. येथे येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, नीरव शांतता, मोकळेपणा या ठिकाणी अनुभवता यावा यासाठी ग्रामस्थांकडून येथे विशेष प्रयत्न केले जातात. पर्यटन स्थळाची व्याख्याच या ठिकाणी बदललेली आपणाला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना नौका विहाराबरोबरच मासेमारी करण्याचा, खेकडे पकडण्याचा आनंदही घेता येतो. तसेच मलईदार शहाळी, नाश्त्यासाठी घावणे आणि रस्सा व अस्सल मालवणी जेवण अशा प्रकारच्या विविध सेवा येथे पुरवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळत असल्यामुळे या बेटांवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला जशी चालना मिळत आहे तशा येथील पर्यटनाच्या संकल्पना सुद्धा बदलत आहेत. धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेली लोक शांत व समृद्ध पर्यटनाला अगदी पसंती देतात. पर्यटनामुळे माणसे जोडली जात आहेत. आवश्यक सोयी सुविधा नसल्याने कालावल खाडीपात्रातील सदर बेटांवर पोहोचण्यासाठी सोयी सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. या बेटांचा विकास झाल्यास पर्यटकांचा ओघ सुद्धा वाढणार आहे. या बेटांचे हिरवेपण जपण्यासाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. कारण जीवनात बदल मिळावा यासाठी निसर्गाच्या कुशीत शांत, निवांत पर्यटन कुणाला आवडणार नाही. जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी गर्दी करणारे पर्यटक येथे येणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.